नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर चला आज एक खूप भयंकर किस्सा आहे, अनुभव आहेत, ऐकूयात आपण त्यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? अक्षय कार्डोकेचा. बरं. कुठे राहिलेत तुम्ही? मी मुंबईला राहिलाय. आता सध्या पुण्याला काम करतोय मी. कसे-कसे, काय-काय अनुभव तुमच्याबरोबर घडले होते आणि त्याच्याआधी तुम्ही करता काय? अ, मी ॲक्चुअली एका कंपनीमध्ये कामाला आहे आता. मी ॲज अ ज्युनियर मॅनेजर म्हणून प्रोसेस बघतो, सिस्टम बघतो आणि सुपरवायझरचं काम करतो. बरं. कसे-कसे, काय-काय तुमच्याबरोबर अनुभव घडले होते? पहिले सांगायचं म्हटलं मला करणी बाधा पण झाली होती आणि 2 असे इन्सिडेंट आहेत, की माझ्याबरोबर घडले होते. सो पहिलं करणी बाधा रिलेटेड बोललं तर 2013 नंतर सो मी ॲक्चुअली चांगला जॉबला होतो. बँकेत कामाला होतो, प्रायव्हेट बँकेत. सो माझं सगळं सुरळीत चाललं होतं. बट 2016 नंतर काही आमचं असं जवळचा व्यक्ती आहे, की त्याने माझ्यावर काहीतरी म्हणजे एक बोलतात तांदूळ लावायचा एक प्रकार आहे. ते त्याने केलं त्याच्यानंतर मला पूर्ण लाईफ पूर्ण विस्कटली. बरं. तुम्हाला कसं कळलं, की त्याच व्यक्तीने केले आणि लाईफमध्ये काय-काय चेंजेस झाले? अ, सर कसं आहे, की पहिले म्हणजे सुरळीत सगळं चाललं. मी कधी आजारी-बिजारी पडलो नव्हतो. पण 2016 नंतर मी इतका आजारी पडायला लागलो. म्हणजे नेहमी म्हणजे 2 वर्ष मी आजारीच होतो त्या ह्याच्यात इन्सिडेंटमध्ये. तर एक असं झालं, की आमच्याच जवळचा एक व्यक्ती आहे. सो त्याचं लग्न होतं. सो त्याने मला फोर्स केला होता, की "बाबा तू लग्नाला ये." पण त्या समोरच्या व्यक्तीचं असं म्हणत होतं, की त्याने येऊच नाही. सो त्याने ते तांदूळ लावले की काय त्याच्यानंतर मग म्हणजे रविवारी त्याचं लग्न होतं. शनिवारी मला फक्त एक टेबल लागला पायाला. तर माझा पूर्ण पाय सुजला होता. अक्षरशः माझा शूजमध्ये पाय पण जात नव्हता. असं एकदम हे झालं आणि मला ताप आला होता. अक्षरशः चालता येत नव्हतं. तर ते कॅन्सल केलं मी जायचं. तो टेबल लोखंडाचा होता का? नाही, नाही. आपलं एक ट्रॉली टाईप होता सरकवायचा. लाकडाचा होता नॉर्मल. बरं. सो मी बोललो जाऊन दे असेल काहीतरी झालं तर. बट दुसऱ्या दिवशी पाय ओसरला, ताप पण गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्या सोमवारी मी कामाला गेलो. असं काही मला वाटलंच नाही. आता त्या मित्र म्हणजे जे जवळचा आमचा होता तो, त्याचं लग्न होतं जुन्नरला. तर मी बोललो आता जाऊन दे आता पूजेला जाऊ आपण त्याच्या. तर पूजेला आता मुंबईला होती त्याची. तो आमच्या इकडे जवळच राहतो. म्हणजे आता 15 मिनिटाच्या अंतरावर. तर मी बोललो आता पूजेला जाऊ. लग्नाला तर गेलो नाही. एक तर आपल्यावर चिडेल, एक तर जवळचा आहे आपला. सो त्याच्यानंतर असं झालं त्याची ज्या दिवशी पूजा होती 2-3 दिवसानंतर आला. पूजा इकडे मी बोललो जाऊ. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे पूजेच्या वेळी त्याच दिवशी सेम दुसऱ्या पायाला लागला. सेम तसंच आणि पाय सुजला माझा आणि मला ताप आला. सो त्यावेळी पण जाता आलं नाही. म्हणून परत म्हणजे ह्या पायाला झालं, ह्या पायाला. तर मला वाटलं काहीतरी बीपीचा त्रास असेल या आपलं 12 तास काम आहे पूर्ण, पूर्ण दिवस त्याचं असेल काहीतरी. बट मी डॉक्टरकडे गेलो. सगळं म्हणजे पूर्ण बॉडी चेकअप केलं. पण मला काही झालंच नाही. म्हणजे एकदम नॉर्मल रिपोर्ट. हां, म्हणजे असं मेजर काही झालं नाही. हां. मी बोललो नॉर्मल रिपोर्ट आहे आणि नेमकं हे असं त्याच्या लग्नाच्या वेळी आणि परत त्याचं ते पूजा होती लग्नाची तेव्हा तेच. बोललो काय कळालं नाही असं असेल काहीतरी मेडिकलचं काहीतरी इश्यू. त्याच्यानंतर मग मला असे म्हणजे खूप त्रास व्हायला लागला नंतर, की रात्रीचे स्वप्न पडायचे. कोण गळा दाबतंय. असं वाटतं कधी-कधी पायाखालचं म्हणजे हालतच नाही काय म्हणजे काय आहेच नाही. म्हणजे लोअर बॉडी काहीच हालत नाही. हां. प्लस मला कधी-कधी शॉक लागतोय. अशी म्हणजे भीती वाटायची कधी-कधी. पहिलं किंवा लहानपणी वगैरे असं काही झालं का? नाही, नाही. कधीच नाही. आणि त्याच्यानंतर मग एक असं झालं, भाऊजींना माझे एक भाऊजी आहेत, त्यांना मी सांगितलं, असं तर गोष्टी झाल्यात माझ्याबरोबर. तर त्यांना पायाचं पण सांगितलं. तर ते बोलले, "आपण जाऊ." तर त्यांनी मला एकाकडे नेलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, की "बाबा हां, काहीतरी आहे. तुझ्या पाठी आहे. म्हणजे तुझं असं केलंय, की तुझं हळू करून सगळंच जाणार. जे काय तुझं म्हणजे चांगलं कमाई पण करतोय. म्हणजे तू वेगळाच होशील सगळ्यांपासनं. सो असं होईल जरा सांभाळून. तर त्यापुरती गोष्टी थांबल्या तिकडे. तर मी म्हणजे नाव नाही घेतलं त्यांनी. फक्त बोलले तुमच्या जवळचाच व्यक्ती आहे. कोण करतंय तो. मी बोललो असेल जाऊन दे. आता एवढं शिकलेलं एवढं काय मी हे नाही केलं. सिरियसली नाही घेतलं. हां. त्याच्यानंतर मग दुसऱ्या वेळी असं झालं, त्यांच्याच घरी मी जाऊन जेवलो आणि म्हणजे खूप वर्षानंतर
एकाचं लग्न होतं आळंदीला. सो तिकडे गेलो मी. तिकडून येता-येता आपलं जेवण केलं आणि आपलं घरी गेलो मुंबईला परत. तर अशी गोष्ट झाली, की त्यांच्या घरी जेवलो आणि मला महिन्याभरानंतर असा त्रास व्हायला लागला ना, मी काही खाल्लं ना, तर ते बाहेरच येत होतं आणि पोटात असं वाटायचं आग लागली आहे पूर्ण. मला खूप त्रास व्हायला लागला. ना मला झोप यायची, ना काय नाही. म्हणजे अक्षरशः मला असं झालं, खातोय पण ते जात नाही आणि पोटात असं वाटायचं, की पूर्ण खालीच आहे. असं एकदम असं वाटायचं खाऊ, खाऊ, तर ते जायचंच नाही. मग शेवटी परत भाऊजींना सांगितलं मी माझ्या. त्यांनी अजून एक ओळखीचा होता. मला ते घेऊन गेले कोकणात. तर त्यांनी मला ते दम केलेलं काय पाणी होतं ते दिलं आणि बदाम म्हणजे काहीतरी होतं त्यांचं ते सगळं मला दिलं. बोलले, "तू खा." तुम्ही डॉक्टरला दाखवलं होतं का? हां, दाखवलं होतं. रिपोर्ट काय आले ते? नॉर्मल आहे सर. मला त्यांनी टॉनिक पण दिलं होतं. म्हणजे तो बोलला, "भूक लागत नाही तुला किंवा तू असं बस, तुझं अन्न पचन होत नाही." हे ते असं बोलले. कारण की तुम्हाला आग पण पडायची ना पोटात. आग पडणं म्हणजे भूक लागणं. म्हणजे ॲक्चुअली खायचं पण ते जायचंच नाही. ती उलटी व्हायची लगेच. तर अक्षरशः असा त्रास झाला होता. टॉनिक देऊन पण सुद्धा मला असं म्हणजे ते म्हणजे गोळ्या पण दिल्या. पण मी मॅडमला बोललो, "मॅडम मला उलटीच येते." का असं पण नाही की मी बाहेरचं खाल्लंय की काय असं रोज बाहेरचं आहे. म्हणजे खाणं आहे माझं. तर ते होऊन सुद्धा मग शेवटी मी त्या भाऊजींना सांगितलं की असं-असं झालंय. तेव्हा ते दम ते जे ॲक्चुअली ते ज्यांच्याकडे नेलं होतं, त्यांनी जेव्हा दिलं सगळं गोष्टी मला, ते केलं 1 महिना त्याने उतारा पण दिला काढायचा म्हणून. ते काढलं तेव्हा मला ते बरं झालं. म्हणजे मला अक्षरशः जेवण जायला लागलं मला. ते डॉक्टरकडनं झालं ते त्यांच्याकडनं झालं. बरं. पुढं काय झालं मग? पुढे मग तेच आपलं म्हणजे आता ॲक्चुअली मी स्वामी समर्थांना मानतो. मग त्यांचीच भक्ती करतो. मग ॲक्चुअली कसं आहे माणसं आता पैसे घेतच राहतात. त्याच्यावर काय उपाय देत नाही. ॲक्चुअली एक जण बोलला होता, की आपण परत फिरू. पण ते फिरत राहणार. त्यांच्याकडे ढकललं तर ते परत तुझ्याकडे येणार. तर मी बोललो, "नको मला काही करायची गरज नाही. जिकडे आहे तिकडे जाऊन दे. त्यांना किती करायचं ते करून दे." कारण का आपण कोणाचं वाईट नाही केलं तर म्हणजे मी कोणाचं वाईट नाही केलं तर माझं कशाला होणार? कारण का जो करतो त्याच्यावरच येतं ते. माझं तर काय हे होतच नाही. कारण स्वामी समर्थांची कृपा आहे, की दरवेळी मला काय ना काय म्हणजे वाचवतोच आहे दरवेळी. कोणतं ना असे छोटे-छोटे इन्सिडेंट पण आहेत. ते काय आता मी असं सांगू शकत नाही. पण असं मरता-मरता पण वाचलो एकदा बाईकने. काय झालं होतं? मी लोणावळ्यात म्हणजे मी ट्रान्सफर घेऊन जस्ट लोणावळ्यात आलो होतो. बँकेत ट्रान्सफर घेतली. बाईक चालवता म्हणजे हवा म्हणजे पाऊस-बिऊस होता. तर माझं काय झालं काय माहिती मला ते बाईक चालवता म्हणजे पूर्ण ब्लँक होतं ना एकदा, तसं झालं. आणि आपलं ते एकविराचं मंदिर आहे त्याच्यामध्ये तो पूर्ण रोड आहे. तिकडे असं ढकलेत साईडला म्हणजे रस्त्याच्या अलीकडे असं शेती आहे. सो असं पडता वाचलो मी. म्हणजे गाडी एका साईडलाच गेली एकदम. ऑटोमॅटिक. हां. म्हणजे हवा होती थोडी, पण एवढी हवा नव्हती, की वादळी पाऊस आहे की काय. तर मला काही कळालंच नाही. म्हणजे एकदम ब्लँक झालो आणि ती गाडी पण कृपेने एकदम म्हणजे चिखल होता बाजूला, रस्त्याच्या बाजूला चिखल. पण पूर्ण असं म्हणजे गेली, हलली. पण मलाच काय कळलं नाही, की गाडी गेली कशी तिकडे आणि अशी एका साईडला जाऊन थांबली. आणि मी आपल्या साईडला जाऊन असा एकदम शांत आपलं देवाचं नाव घेतलं. बोललो थोडासा म्हणजे अर्धा नसतं पडलो असं आणि पावसाळ्यात कोण बघणार एका साईडला पडलं तर. ते झालं आणि दुसरं माझ्या जे लग्नाची पत्रिका मी ठेवली देवाला. तर मी जात होतो चांदखेडला काकाकडे पत्रिका द्यायला. तर त्याच्यावेळी पण सेम असंच झालं. सिमेंटचा रोड होता. मी बाईक अशी चालवली. आता सिमेंटचा दण असा थोडासा सर्कल होता. असा एकदम नवीनच म्हणजे असा बांधला होता सिमेंटचा. तर खाली असं तर कॉर्नरला जाऊनच बरोबर थांबली. ते पण मला काही कळालं नाही आणि गाडी एकदम स्लो एकदम म्हणजे जास्त स्पीडला नव्हती, की असं बाबा फास्टमध्ये की काय. ते एकदम साईडला कॉर्नरला जाऊन थांबली. म्हणजे असं पडता तेव्हा पण वाचलो मी. सो मला असे खूप म्हणजे आत्ता पण काही कधी-कधी काय होतं, क्रॅम्प होतो इकडे असा पूर्ण. सो कधी-कधी आता थोडं-थोडं आहे, कधीतरी मध्येच येतं, मध्येच राहतं. तर देवाचं नाव घेतो आता त्या कृपेने आता होतंय चांगलं. स्वामी समर्थांचं मी करतोय आता. तो मला असा काही हे होत नाही आता, त्रास नाही होत जास्त. त्रास होत नाही. म्हणजे करतायत ते, बट कसं काय ना काय होऊन ते मी वाचतोच आहे त्याच्यावरनं आणि सगळा सपोर्ट मिळतोय. एक तर आई आमची खूप देवाला मानते. ती पण आपली नेहमी ना देवाचं हेच करत असते माझ्यासाठी, घरच्यांसाठी. त्या आई आणि स्वामी समर्थांच्या कृपेने मला सगळं म्हणजे नेहमी वाचतो मी काय ना काय.
ते करतात खूप प्रयत्न. पण आता अशी वेळ आहे की मी असं म्हणजे वेगळाच झालोय. पण ते का करतात त्याचं कारण कळलं का तुम्हाला? हां सर, तेच ॲक्चुअली म्हणजे प्रॉपर्टीवरनं म्हणजे एकाला भेटावं म्हणून त्या हिशोबाने. बरं, म्हणजे प्रॉपर्टीच्या बाधातून केलेली करणी बाधा. हां. बरं. दुसरा कुठला अनुभव आहे तुमचा? सर ॲक्चुअली मला म्हणजे असं फील झालं की आपल्याकडे कोणतरी आजूबाजूला आहे. असे 2 किस्से झाले. बरं. त्याची सुरुवात कशी झाली? अ, पहिलं म्हणजे मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. सो त्याच्यानंतर मी गावी गेलो होतो. असंच बोललो, चला आता काय जॉबच करायचा आहे. आपले काढू 3-4 महिने, नंतर कुठे येणं होणार. आणि ताईने नुकतंच घर बांधलं होतं आमच्या. सो एक तळा आहे तिकडे. तर जागा ॲक्चुअली तिकडे खूप जणांनी म्हणजे जीव दिलेत असं आहे. आणि माझी आई पण मला बडबड करायची, की "नको जाऊ, नको जाऊ." बोललो, "जाऊन दे." आता आई बोलते, "आता मुंबईला कसं 2, 3, 4 आपलं फिरणं चालूच आमचं सगळं मित्र-बित्र." त्यामुळे आम्हाला काय वाटलं म्हणजे मला तर काय वाटलं नाही कधी. तर आई सारखी बडबड करायची, "नको, नको ताईकडे, मामाकडे राहा." मामा पण तिकडेच राहतो म्हणजे वरच्या घरी. ते थोडं 15-20 मिनिटाच्या अंतरावर. तर त्या दिवशी काय झालं, रात्री मी गेलो मामाकडे. जेवलो-बिवलो त्याच्याकडेच आणि त्यावेळी काय फोन बिन नाही, काय नाही. मामाला बोलला, "अरे जातो मी, लय खूप लेट झालं, ताई झोपली असेल." तर बोलला, "नाही, नाही, जेवून जा." जेवलो आणि काहीतरी 11च्या दरम्यान मी निघालो आणि 11च्या दरम्यान निघालो आणि जस्ट म्हणजे आता ताईचं घर 15-20 पावलंच पुढे होतं. एक मंदिर आहे. मंदिराच्या इकडून असा रस्ता आणि तिचं घर. तर तो रस्ता एवढा चालाय का 2-3 मिनिटाचा रस्ता. तर त्या दिवशीचा असा रस्ता वाटत होता, की मला अर्धा तास झालाय. 15-20 मिनिटं तिकडेच गेलीत माझी. सो मी असं चालतोय आणि जस्ट एक झाड होतं, शेकाटा का बांबू टाईप असं. ते क्रॉस केलं, तसं मला आवाज आला. म्हणजे एक म्हणजे एकदम एकदम असा करून काहीतरी आवाज आला. तर मी थांबलो. मी बोललो असेल काय वटवाघूळ असेल, त्याचा पण आवाज तसा येतो. तर त्याचा थांबला तसा आवाज थांबला. मी बोललो काय पाया-बिया लागलं नाही. मी काय घाबरलो नाही तेव्हा. जसं मी थोडा पुढे चालत गेलो, तसा तो आवाज असा एकदम म्हणजे व्हायला लागला. तर मला एकदम घाम उडाला. मी म्हणलं काय? पण बोललो नाही नसेल काहीतरी आपल्या डोक्यात आलं असेल. बोललो राहून दे. त्याच्यानंतर मग जसं ताईकडे गेलो म्हणजे ग्रिल होती. तिने ग्रिलचं हे केलं होतं पुढे. तर ग्रिल लावली होती पूर्ण ती. तर ताईला हाक मारला ना, तसा तो आवाज बंद झाला. थोडी भीती वाटत होती. मी म्हणलं आता आलंय घरात आता काय? आता ताई झोपली गावात काय लवकरच झोपतात. ताई झोपली होती. तर मी असाच आवाज दिला ताई करून. तर आवाज पूर्ण कंप्लीटली बंद. त्याच्यानंतर ताई का आलीच नाही. तो आवाज आहे ना असा वाटतो कोणतरी इकडून पळतंय, कोणतरी तिकडून पळतंय. मला अजूनच म्हणजे पूर्ण मी ओलाच झालो अक्षरशः. वेळ काय झाली होती आणि? तेच आपलं 11 11:30 पकडा. कारण का जास्ती वेळ नव्हती आणि त्या रात्री असं होतं, की एक कुत्रा नव्हता तिकडे, की एकदम शांत एकदम आणि कसं एम-आय-डी-सी आहे. मी बोललो काहीतरी माणसं असतील कोण ना कोण. पण पूर्ण रात्रभर ते पण नाही, ना ते एक कुत्रा पण नव्हता तिकडे, की बाबा डेलीचे असतात तिकडे रात्रीचे. कारण का मी आता राहिलो म्हणजे गावी गेलो तर कुत्रे असे फिरत असतात, भुकतात-बिकतात काय ना काय. काय एक कुत्रा नव्हता तिकडे. तर म्हणजे ते पूर्ण आवाज ना इकडून तिकडे असं वाटतं पळतंय कोणतरी आणि मी जसा ताईला अजून एकदा आवाज दिला, "ताई." तर असं वाटतं कोणतरी पळत येतंय माझ्याकडे. म्हणजे मी असं घाबरून मी पाठी बघितलंच नाही आणि ताई, ताई म्हणजे मी घाबरलो अक्षरशः ती ग्रिल अशी करून जोरात हलवली. "ताई, ताई, ताई, ताई दार उघड." तेव्हा ती ताई आली. "काय रे काय झालं?" बोललो, "काय नाही, काय नाही, उघड जरा पटकन." तर ताई पण बोलली, "काय तुला घाम आला का? पळत आलास की काय?" बोललो, "नाही ताई, थोडा घाबरलो मी." तर ताईने तिला "काय झालं?" बोललो, "नाही थोडा मला काहीतरी भास झाला वाटतं." हे असं-तसं. म्हणजे एवढं काही सांगितलं नाही मी ताईला. तर काय ताई पण आपली वैतागली. मला बोलली, "चल एवढ्या लेट कशाला आलास तू आता?" म्हणजे सांगायचं तरी एवढ्या लेट, "नाहीतर मामाकडे थांबते, कशाला आलात?" तिला काय इन डिटेलमध्ये तुम्ही त्यांना काय सांगितलं? नाही सांगितलं नाही. तर तेवढं झालं. आपलं अंगावर घेतलं तरी मला ते घामच ते हृदयाचं धड-धड चालूच. डोक्यातनं जात नसेल. हां, जात नव्हता. पूर्ण म्हणजे बोलतात ना, ते अंगावर घेतलेली चादर घेऊन मी झोपलो डायरेक्ट असं पूर्ण घामाघूम होऊन. तसा एक किस्सा झाला आणि दुसरी गोष्ट एक झाली माझी
रसायनीमध्ये. त्याच्यानंतर परत असा काय आवाज आला का तुम्हाला? नाही सर, मी तेव्हा त्यानंतर गेलोच नाही रात्री अजिबात. आत्ता माझी जी कंपनी आहे ना, ती तिकडेच आहे, पण मी त्या साईडला जातच नाही. मला वाटतं ॲक्च्युअली काहीतरी म्हणजे ते बोलतात ना, वेळ काळ असतो एखादा त्या गोष्टीचा, ते मलाच भेटलं आणि मी जर ताईला किंवा तिकडे म्हणजे माझ्या भाच्याला पण सांगितलं ना, त्यांनी विश्वास ठेवला. ते बोलले, "तर आम्ही राहतो, आम्हाला काय नाही, तुला तुला कसं म्हणजे हे झालं आवाज." त्याच्यामुळे मी काय बोललोच नाही ते गोष्टी. दुसरा कुठला अनुभव तुम्ही आता रसायनचा काहीतरी म्हणत होता? हां. सर दुसरा अनुभव असा आहे, की कोरोनाच्या काळात मग जॉबचं खूप प्रॉब्लेम झाले. सो मला ओळखीने जॉब भेटला. एक रसायनाला फॅक्टरी आहे. सो आता नाव नाही घेऊ शकत मी. तर तिकडे असं हे म्हणजे जस्ट जॉइन झालो मी आणि आपलं म्हणजे कसं आहे पूर्ण फॅक्टरी 1-1.5 एकरमध्ये होती. पाठी राहिलं होतं. तिकडेच राहत होतो मी फॅक्टरीमध्ये. माझ्याबरोबर 2 जण होते अजून एक आणि खाली भैय्या लोकं होती 15-20 जणं. सो आता मला तर एवढी आयडिया कल्पना नव्हती, की इकडे कंपनीत काय आहे, काय नाही. तर पहिल्याच दिवशी मी आपला जेवलो 9, 9:30, 10च्या पुढे काहीतरी झालं होते. मग आपलं जस्ट आपला राउंड मारत होतो तिकडे कंपनीतच आतमधल्या आतमध्ये. तर रात्रीचं असं म्हणजे सिक्युरिटी गार्डांवर छप्पर होता असा आणि असा पॅसेज होता. तर तिकडे जाऊन आपलं उभं राहिलो असं, "काय काका कसे आहेत? बरे आहेत ना तुम्ही?" हे ते. "सगळं ठीक आहे ना?" बोलणं-बिलणं. तर असं दगडी मारायचा आवाज आला. तर मी काय काकांना एवढं मला वाटलं काय ते गरमीमुळे कसं ते पत्र्यावर दगडी तडकतात. रात्रीचा थोडा थंडावा असतो, ते असेल. तर मी बोललो जाऊन दे इग्नोर केलं. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. नंतर मग 4थ्या दिवशी आपल्या काकांची ओळख झाली. तिकडेच आपली खुर्ची टाकून मी बसलो. मग काकांना बोललो, "काका हे काय वर सारखं पत्रा नेमका 10-11च्या पुढेच का वाजतो? आता तर रात्र होते का हे तडकतंय काय घाण-बिन साफ करत जा. काहीतरी सांगा कोणातरी मेंटेनन्सवाल्यांना." "नाही," बोलतो, "बाळा ते तुला माहीत नाही काय आहे. आम्ही इकडे जुने आहेत." बोललो, "काय आहे काका?" बोललो, "इकडे एक ॲक्चुअली इलेक्ट्रिशियन ॲक्चुअली मोठमोठे डब्बे असतात ना ते इलेक्ट्रिकचे. तिकडे एखाद्याला करंट लागून वारला." ट्रान्सफॉर्मर असतात मोठे. हां. असं. तर ते वारलं म्हणजे ते करताना तो वारला आणि दुसरं एक होतं ते म्हणजे कंपनीच्या त्या बॅक साईडला स्टेअर आहेत. तिकडून ॲक्चुअली कोण भैय्या होता तो पिऊन ॲक्चुअली त्या सिडनच्या पलीकडे जाऊन पडला आणि तो डेथ पावला. सो त्यांनी सांगितलं तर मला अक्षरशः वाटलं, "अरे हां, मग असेल काहीतरी." पण तो बोलला, "काका काय घाबरू नको." काय पण मग ते मेल्यानंतर काय पुढं म्हणजे काय सांगितलं त्यांनी? नाही तेवढंच बोलले, मग त्यांचंच काहीतरी आहे आणि ते बोलले नाहीतरी इकडची जागा खराबच आहे. कारण का जो पहिला मालक होता ना, त्याने त्याचमुळे ती जागा भाड्यानेच दुसऱ्याला दिली. त्याचा पण बिझनेस होता. तर त्याने म्हणजे ही जी कंपनी होती ना आता, ते चालवत होता दुसरा. तो त्या कारणामुळे दिली आणि त्याच्यानंतर मग असं कसं आहे खाली फॅक्टरी म्हणजे आपलं ह्याचं पॅकिंग-बिकिंगचं सगळं होतं, मटेरियल-बिटेरियलचं आणि वर सगळा स्टॉक ठेवायचा. तर त्याचं कसं डिपार्टमेंट होतं, रॉ मटेरियल होतं, पॅकिंगचं होतं आणि आपलं फिनिश गुडचं एक प्रोडक्ट तिकडे आम्ही सगळं ठेवायचो. सो असं झालं, तिकडे काहीही ठेवलं ना, रा रात्री ठेवलं, तर ते सकाळी येऊन पडलेलंच भेटायचं. ना तिकडे उंदीर आहे, ना कबूतर आतमध्ये कधी दिसला, ना काय, ना हवा आहे, काहीच नाही. प्रॉडक्टची साईज केवढी असायची? बॉक्स एवढे-एवढे मोठे आपले. हां, म्हणजे एवढे मोठे बॉक्स असेल तर ते उंदरांच्या ह्याच्याने पडणं अशक्यच आहे. हां. तर आम्ही पण बोललो जाऊन दे काहीतरी पडत असेल किंवा हादरे बसतात बिल्डिंगला, तर पडत असतील किंवा रॅकमध्ये काय. पण ते जड वस्तू पण असे आता कसं आहे आता जड वस्तूवर वस्तू ठेवली, तर ते बॉक्स कधी ना कधी असे म्हणजे हे होतात, टेमतो. चिमतो. तर तो पडू शकतो. आता हलके बॉक्स पडायचा प्रश्नच नाही. असे 4 बॉक्स जरी ठेवले, तरी ते पडायचं. तर अक्षरशः एकदा तर मी बोललो म्हणजे आमच्याकडे एक साफसफाई करायला यायची. तिला पण मी बोललो, की "अरे, तू बघ उद्या तुला हा बॉक्स तू बोल" म्हणजे तिला तिला विश्वास नव्हता, की काहीतरी होतं. तिला बोललो, "बघ हा बॉक्स तुझ्या डोळ्यासमोर ठेवतो." पूर्ण लाईनीत ठेवले, म्हणजे असं पूर्ण असं ठेवलं. बोललो, "बघ एक तरी बॉक्स पडलेला असणार." जसं एक रॅक आणि वर एक ठेवायचं. बोललो, "एक तरी पडलेला असणार." आणि नेमका दुसऱ्या दिवशी जेव्हा ती आली, पहिले तिला तिला बोललो, "बघ बाबा, आम्ही काय केलं ना तुझ्यासाठी मी ठेवलंय बघ. आता आम्ही तर केलं नाही, मी कोणी." ती बघितलं ना अक्षरशः ती घाबरली आणि तिला तापच भरला. म्हणजे ते बघूनच ती घाबरली. ती बोलत म्हणजे तिला विश्वास वाटत नव्हता. मी बोलत होतो कारण का मी जायचोच नाही रात्रीचं तिकडे कधी. एकटा तर मी जायचोच नाही. कारण का मला हे कळालं तेव्हापासून.
मग त्यांनी काय बघितलं? त्यांनी बॉक्स पडलेलं पाहिलं. हा बॉक्स किंवा काय त्याच्या व्यतिरिक्त काय पाहिलं का? नाही नाही. पण ते ऍक्च्युली त्यानंतर ना ते लवकर यायला लागलं. परत बघायला लागलं की बॉक्स नक्की पडतो का. ते त्यांनी बघितलं. पण तेच त्यांना थरकापमध्ये ते जास्ती एकटं थांबायचंच नाही. दुपारच्या पण म्हणजे सकाळी किती 9 ते 6 टायमिंग, पण ते अक्षरशः ना अक्षय बघ कोण नाही प्लीज ये वर, मी साफसफाई करते. असं म्हणजे ते खूप घाबरल्या होत्या. ॲक्च्युअली फॅक्टरीमध्ये सगळ्यांनाच माहिती होतं, पण कोण बोलत नव्हतं. आणि मग कळलं का कोण होतं, काय ते? कशामुळे पडायचे बॉक्स? नाही तेच ॲक्च्युअली ते ह्याच्यामुळे काहीतरी आहे तिकडे म्हणून ते पडत होते. त्याच्यानंतर मग असं झालं, की त्याच्यानंतर तर कन्फर्मच झालं मला. दुसरी गोष्ट एकदा मी बाथरूमला म्हणजे आता 2 का 2:30 वाजले होते. रात्रीचे? हां. सो मी असं फर्स्ट फ्लोअरला आमचं होतं आणि खाली ते भैय्या लोकं आणि तिकडे बाथरूम होतं खाली. आणि तो बाथरूमचा दरवाजा आहे ना एकदम जाम होता. तर मी गेलो बाथरूमला जस्ट आतमध्ये. तो बाथरूमचा दरवाजा का हवा नाही काय असं जोरजोरात हालायला लागला. म्हणजे कोणतरी असा एकदम शिवरिंग करतं ना एकदम, तसा हालायला लागला. थर-थर, थर-थर. हां, एकदम म्हणजे असं एकदम असं हालूच शकत नाही. असा दरवाजा होता कारण ते बॉईजचं होतं. त्याच्यामुळे तो म्हणजे पूर्ण हेच झालं होतं ते. एकदम घट्ट होता. एकदम माती-बिती साठली होती खाली. तर मी असं म्हणजे असं झोपेतनं आलो आणि ते खाली गेलो मुद्दा. तर असा आवाज आला. जसं ते बघितलं तसंच मी गेलो वर जाऊन अंघोळ करून डायरेक्ट झोपलो. ते काय बघितलंच नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक झालं, डॉबरमॅन कुत्रा आणला होता आणि काहीतरी आम्हाला मंगळवारची सुट्टी होती. फॅक्टरीमध्येच? हां. डोबरमॅन कुत्रा आणला. तर मी काहीतरी मंगळवारी सुट्टीवरनं आलो. तेव्हा तो कुत्रा म्हणजे कसं आहे, तो माझ्याकडे आला आणि तो घिरक्या मारत होता. मग ते मित्र बोलले, "पळू नको, नाहीतर चावेल तुला." कारण का आजच म्हणजे याला 2 दिवस झाले आणले. असं मंगळवारनंतर मी बुधवारी काहीतरी कामाला गेलो होतो. त्याला मंगळवारी का सोमवारी रात्री आणलं होतं. मी सोमवारीच निघून गेलो होतो घरी. तर तो घिरक्या मारत होता मला. तो बोलला, "पळू नको." कारण का डॉबरमॅन कुत्रा कसा आपलं गोल, 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 गोल तो सोडतच नाही. मग तो बोलला, "अक्षय" त्याने मला बिस्किट दिलं. कुत्र्याला चारलं. थोडा मी कुत्रा आला मग नॉर्मल झाला. आणि त्या कुत्र्याला म्हणजे एकदा रात्री सिक्युरिटी गार्ड पण काहीतरी झोपला होता वाटतं. आणि कुत्रा आहे ना, अक्षरशः आता माझी ॲक्टिवा होती. मी तिकडेच लावली होती. तर सेम रात्री काहीतरी 2-3 लाच काहीतरी 2-3 पकडा, 2-3चा टाईम पकडा. तो कुत्रा रात्री जोरजोरात भुकायला लागला. एकदम जोरजोरात. तर आम्ही सगळे उठलो. तर खूपच ओरडायला लागला. आणि तो सिक्युरिटी गार्ड एकदम पुढे होता. तो काय वाटतं झोपला होता. त्याला माहीतच नाही. तर आम्ही सगळे असे तिघंच्या तिघं उठलो पटकन. आणि ते खिडकीतनं बघितलं. तो कुत्रा आहे ना, त्या ॲक्टिवाला गोल, 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 गोल फेऱ्या मारत होता. ती भैय्या लोकं पण सगळी आली बाहेर. तो गोल, गोल फेऱ्याच मारतोय त्या गाडीजवळ. तसा काय गाडीवर कोणतरी बसलाय. आणि आम्ही जेव्हा खाली गेलो ना, एकदम अशी एकदम म्हणजे शांत म्हणजे एकदम शांत वातावरण आणि एकदम थंड कसं असतं एकदम, एकदम थंड एकदम असं अंगावरनं एकदम असं वाटतं कोणतरी थंड कसं ते एसीची हवा लागते. फ्रिज खोलला जशी हवा येते तशी. एकदम थंड हवा एकदम. आणि तो कुत्रा ना कंटिन्युअसली भुकत होता. सगळे असून पण भुकत होता. गोल-गोल फिरत होता. तर आम्ही बोललो काहीतरी साप-बीप असेल. नंतर तो कुत्रा शांत झाला. अजून ते मुलं बडबड-बडबड करायला लागली. तिकडून सिक्युरिटी गार्ड पण आला. हां, तो बोलला म्हणजे घिरक्या मारत होता. त्या ॲक्टिव्हालाच गोल-गोल फेऱ्या मारत होता. नंतर मग काय माहिती तो कुत्रा तिकडून लगेच पळून गेला. आणि मला वाटलं गाडीवर काय साप-बीप असेल आतमध्ये. पण ते असं नाहीये की साप असल्यावर तो फेऱ्या मारेल. आता माझा इन्सिडेंट झाला. मी आलो तसा तो कसा गोल-गोल फेऱ्या मारत तसाच सेम त्या गाडीला गोल-गोल फेऱ्या मारताना असं वर करून भुकत होता पूर्ण. तर तेव्हा तर मला कन्फर्मच झालं, की हां, काहीतरी आहे. आणि परत एकदा एक असा परत एक झालं, म्हणजे काका होते, बसलो होतो मी. एक मांजर आली माझ्याकडे म्हणजे काळी व्हाईट कलरची. ती अशी आली आणि अशीच म्हणजे जस्ट अशी थोडंसं बाजूला येऊन बसली आणि अशी, अशी, अशी करून बघत होती. तर मी बोलले, "अशी काय करते मांजर?" आणि मांजर सहसा काय अशी बसून अशी-अशी बघत नाही, की काय. तर काका बोलले, "गप्प बस. तू काय करू नको. नाहीतर मग म्हणजे तू काय देऊ पण नको आणि तिच्याकडे बघू पण नको." ती अशी एकदम शांत टक लावून मला बघते अशी, अशी, अशी. म्हणजे जसा माणूस बघतो ना एकदा असं करून, असं करून.
असं पूर्ण बघत होती. मी कधी मांजर बघितलीच नव्हती तिकडे. ती एकदम जवळ येऊनच बसली माझ्या. तर मी बोललो, "काका तुम्ही काय रोज तिला काय खायला देता का?" बोलला, "नाही, ती पहिल्यांदा दिसली आहे मला. तू काय बघू नको बाळा तिकडे आणि तिला काय देऊ पण नको आणि तिच्याकडे काय हे जाऊच नको तिला म्हणजे असं काही." तर मी गेलोच नाही तिच्याकडे. तो एक झाला. परत ते कुत्र्याचा एक झालं असं. तो म्हणजे तेव्हा तर तो कुत्रा आतमध्ये होता. तो त्याच्यावर भुकला पण नाही. त्या जाळीत होता आतमध्ये. म्हणजे त्याला रात्रीतच सोडत होते. तर म्हणजे आता बोलतो कुत्रा आणि मांजर बघितलं तर भुकतो. आणि नवीन मांजर होतं असं नाही की हां. पाळलेलं मांजर. पाहिलं तिकडे मांजर मला कधी दिसलीच नाही. आता मी तिकडे किती कमीत कमी वर्षभर होतो. तर मला त्या म्हणजे 4-5 महिन्यात मला दिसलीच नाही ती मांजर. कधीच नाही. ती अचानक कशी आली का आणि जो गावाचा एरिया होता ना, तो कमीत कमी पकडा 1 किलोमीटर लांबच असेल. त्या आजूबाजूला सगळ्या कंपन्याच आहेत. तो कुत्रा पण भुकत नव्हता त्याच्यावर. तर तसं झालं आणि त्याच्यानंतर मग कुत्र्याचं पण परत झालं. रात्री असं फोनवर फॅमिली वाईफसोबत, आईसोबत आपलं बोलणं चालू होतं. तो कुत्रा मध्येच आला माझ्या अंगावर भुकायला लागला. तोच सेम कुत्रा. हां, डॉबरमॅन. तर मी म्हटलं काय झालं? असं म्हणजे माझ्यावर का भुकतोय? त्याने अक्षरशः म्हणजे सारखा भुकायचा, अंगावर उड्या मारायचा. तर मला वाटलं खेळत असेल. तर भुकायला लागला आणि त्याने हातच पकडला माझा. पण काय झालं नाही, फक्त हात पकडून ठेवला. त्याचा झटकला. पण तो जास्तीच भुकायला लागला आणि त्याने अक्षरशः ते मी पॅन्ट घातली होती हाफ पॅन्ट, ती पकडली आणि फाडून म्हणजे पूर्ण अशी खेचली जोरात. तेव्हा मला घाबरायला झालं. बोलला, "हा काय असं माझ्या अंगावर येते?" का त्याला दिसत होतं माझ्या पाठी का वर काय माहिती असं माझ्या अंगावर पूर्ण चढत होता. तर त्याने अक्षरशः ती पॅन्टच फाडली माझी. म्हणजे काढलीच पूर्ण आणि मी सिक्युरिटी गार्डला पण बोलवलं, "अरे काय झालं?" तो दांडा घेऊन आला, तेव्हा तो पळाला आणि त्या सिक्युरिटी गार्डवर पण थोडा धावला. त्याला काय भूक वगैरे लागली होती का? नाही, नाही. भूकचा काय प्रश्न नाही. किंवा काय तेलकट वगैरे खाल्ल्यानंतर पण जनावर असे रिएक्ट होतात? नाही. तर त्याला फक्त आहे ना, ते लोकं भात आणि ते दूध देत होते. मला पहिलं वाटलं तेच आहे, पण आज सडनली अचानक तो माझ्यावर भुकायला लागला आणि शेवटी मला ते पकडलं त्याने. सो तसा इश्यू झाला. मी बोललो, "असं काय आहे? त्याला काय दिसतंय की काय?" मलाच कसा एकदम पकडलं. थोडासा नख लागलं त्याचं. पण बाकी काय झालं नाही. तर मग नंतर ते सिक्युरिटी गार्ड दांडा घेऊन आला, गेला. पण त्याच्यानंतर मग परत म्हणजे मी गेलोच नाही. दुसऱ्या दिवशी मग तो कुत्रा माझ्याजवळ येऊन थांबला. थांबला, बसला. मी त्याला हात-बीत लावलं. बाकी काय नाही झालं. तर त्याला काहीतरी दिसत असेल मे बी. काहीतरी दिसलं असेल म्हणून माझ्या अंगावर धावून आला की काय. मग पुढं काय झालं? नाही म्हणजे त्याच्यानंतर काय एवढं झालं नाही. म्हणजे हे कुत्र्याचं मला जे झालं ना, ते मला कन्फर्म झालं की बा आहे काहीतरी. म्हणजे हे होते तुमचे इन्सिडेंट्स. हां. तर मित्रांनो, हे होते अक्षय सरांचे अनुभव आणि प्रत्येक वेळेस काही दिसणं असंच नसतं. त्यांना काही गोष्टींची जाणीव झाली आणि काही गोष्टी त्यांना प्राण्यांच्या मार्फत कळाल्या. त्यानंतर ते कन्फर्म झाले आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि सरांसारखं जर तुम्हाला आपल्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल, तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. नक्की ती भरा आणि आमच्यासोबत कनेक्ट व्हा आणि लोकांसमोर तुमचे अनुभव शेअर करा. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.